bowlers to see the stumps castle in that way. ये सब अभी ये जो आया कौन सा है? ये है 2 मिनट वाला। अच्छा। हाँ, ये सब मैच बाद में सब चार निकल। सौरभ आणि आशिष ही जोडी आपण पाहतायत. बॅटिंगला स्ट्राईकला आशिष आहे, दुसऱ्या बाजूने सौरभ. आशिष आहे पहिला बॉलर. कोण आहे काय नाव? हेमरी. 3 बजे को है. किसके सामने रहेगा? पहिला बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू होईल फरार. चौकार. ये वाला बोला ना आपने ये वाला बोला ना. आम्ही विवेक पाटील सरांना विनंती करेन, दीपक मांडवळ सरांचा स्वागत सन्मान केला जाईल. आमच्या व्यासपीठावर उपस्थित झाल्यात दीपक सरांचा यथोचित स्वागत सन्मान विवेक सरांच्या शुभ हस्ते केला जातोय. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. मिड ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण जतीन तिथे होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. एक धाव कंप्लीट केली गेली जाते. कॅमेरामॅन स्वागत सन्मान होता. एकाच कॅमेऱ्याने आपण ही कव्हर करतोय, त्यामुळे मॅचची खूप महत्वाची आमचे सन्मानीय आपण सर पाहत आहेत. दीपक सरांचा येतो ते स्वागत सन्मान केला जातोय. जाऊया मॅचच्या दिशेने. स्कोर कार्ड धावा आहेत 5. चांगला चेंडू हाताळला गेला. यष्ट्यांच्या अगदी वरून चेंडू डिलिव्हर झालाय. डॉट बॉल येतोय. चांगली पंचांची भूमिका चेतनजी पाटील एका बाजूने, गौतमजी म्हात्रे, महेंद्रजी भोईर हे 3 पंच चांगली पंचांची भूमिका अदा करताना. स्कोर कार्डवर धावा आहेत 5. फुल टॉस बॉल. तिथे क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट रिझर्व मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव परिपूर्ण केली जाईल. स्कोर कार्ड मध्ये होईल बढत. 6 धावा स्कोर बोर्डवर आहेत. 4 बॉलची समाप्ती. स्कोर कार्डवर धावा 6. आशिष आणि सौरभ ही जोडी आपण पाहत आहेत. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न. जतीन पुन्हा एकदा. इथून एक धाव रोखावी लागेल. मिडॉनचा क्षेत्ररक्षण जतीन. दुसऱ्यांदा संधी आली होती. 9 संख्या 7. शेवटचा बॉल असेल. डॉमिनेट टॉस जिंकला. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सह्याद्री युद्ध आपण पाहतायत. यावेळेस गुडघ्या बॉल बॅलन्स ठेवून करण्याचा प्रयत्न. सेल टिपला गेलाय. पहिला धक्का लागतोय डॉमिनेट या संघाला. 7 या धावसंख्येवर गॉन. अरविंद नवीन फलंदाज. पहिला धक्का लागलाय. अगदी सुंदर झेल टिपला गेला. सौरभला परतावा लागलाय. चला नवीन गोलंदाज लगेच आपण पाचारण करायचं आहे. जास्त वेळ न दबडता आपण पाहतायत. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटक समाप्त करायची आहेत. डिबेनच्या माध्यमातून आपण या घर बसल्या मॅचचा आनंद घेत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या मॅचचं त्यांचं सहर्ष स्वागत. फ्रेंडशिप लीग 2026 शानदार आयोजन आपण पाहत आहेत. एक दिवसीय स्पर्धा
गोलंदाजाचं नाव सांगा. अजय. अजय गोलंदाज मार्कवर षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. 7 धावा स्कोर कार्डवर आहेत. एक गडी बाद. चला स्पीडअप करायचं आहे. पहिल्या बॉलवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय. विकेट किपरने केलंय चुकी. इथून एक जीवनदान मिळालंय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या अंकावर. 8 धावा एक गडी बाद. एका बाजूने अरविंद आपण पाहताय, दुसऱ्या बाजूने आशिष ही जोडी. स्कोर कार्ड धावा आहेत 8 एक गडी बाद. पुढील बॉल अजय. एक धाव कंप्लीट केले जात आहे. लेग बायचे संकेत पंच दर्शवत आहेत. चेतनजी पाटील मला दर्शवत आहे. स्कोर कार्डवर धावा आहेत 9 या अंकावर जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 2 थोड्याशा धीम्या गतीने आपण पाहतायत. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. एक विकेट प्राप्त केला. त्यानंतर षटक क्रमांक 2 अजय 2 बॉलमध्ये 2 धावा खर्च केल्यात. पुढील बॉल धावसंख्या 9 धावा स्कोर कार्डवर एक गडी बाद. डॉमिनेट संघ आपण पाहतायत. पावलांचा वापर केला होता. फुल टॉस बॉल अगदी एक धाव कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 10 या अंकावर. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 10 धावा फलकावर आहेत. आधीचा एक मॅच सोडला तर अजूनही 50 पार करता आली नाहीये. 72 धावांचं एक भलं मोठं लक्ष ठेवलं होतं अजिंक्य स्टार या संघाने. रॉयल क्रिकेटर ए संघासमोर गोलंदाज. पुढील बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षक होतं. एक धाव मात्र रोखू शकणार नाहीये. सिंगलने स्ट्राईक पुढे नेण्याचं काम करतात. धावफलक 11 या अंकावर. अजूनही 2 बॉलचा खेळ शेष आहे. स्कोर कार्डवर धावा आहेत 11 एक गडी बाद. इथून धावांचा वेग वाढवावा लागेल. सध्या थोडसा पिछाडीवर आपण पाहतायत. स्टेप आउट झाल्यात. यावेळेस लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फेकी चांगली होती परंतु शेंडू गॅदर करण्यामध्ये थोडंसं अपयशी झालंय. एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव खर्च झाली. 2 धावा कंप्लीट केल्या. त्या स्कोर कार्डवर धावा 13 धावा स्कोर कार्डवर आहेत. बॉल एक आहे ना अजूनही एक बॉलचा काही शेष आहे. 13 धावा स्कोर कार्डवर. DBN च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतायत. कारण DBNचा प्रवास नारंगी पासून सुरुवात झाली ती अगदी वानखडे स्टेडियम पर्यंत. प्रवीण आणि धनंजय यांची संपूर्ण टीम आपण पाहिली होती. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव मिळेल. एकेरीने धावफलक जाऊन पोहोचलाय. 2 षटकाच्या अगदी समाप्त खेळ. 14 एक गडी बाद. फुल टॉस बॉल. मोठा फटका करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी दूरवर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या गेल्या. दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 16 या अंकावर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 7च्या सरासरीने धावा आल्या होत्या. दत्ता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतात. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. तिथे फटका फसला गेलाय. 2 धावा पुनश्च एकदा प्राप्त केल्या गेल्यात. बॅक टू बॅक दुहेरी धाव येताना. स्कोर कार्डवर धावा आहेत 18. धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत.
चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावाची मोहर उमटवली गेलंय. आशिषच्या बॅट मधून येतोय षटकार 6. थँक्यू 24-24 या अंकावर जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. पुन्हा एकदा आत्मविश्वास वाढलाय यावेळेस. इंटू द गॅप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आले. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. कौतुक करावं लागेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 25-25 या अंकावर जाऊन स्कोर कार्ड विसावला गेलाय. षटक क्रमांक 3 आपण पाहत आहेत. पुढील बॉल वाईट बॉल. लेग स्टिकला सोडून जाणार चेंडू. पंच दर्शवतात चेतनजी पाटील. धावसंख्या जाऊन पोहोचले 26-26 या अंकावर. 26 धावा स्कोर कार्ड वर आहेत. इथून क्षेत्ररक्षण येतोय पण पाऊन्सने क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव मिळेल. धावसंख्या 27-27 अंकावर. 27 ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाज पुढील बॉल. पावलांचा वापर केला गेलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 45 जर्सी क्रमांक अगदी जीवनशी आकांत करताना 3 षटकाची झालंय समाप्ती. स्कोर कार्ड वर धावा आहेत 28. 2 गडी बाद. एक गडी बाद 28 धावा. आता येणारे 6 बॉल आहेत आणि 6 मध्ये इथून किती धावा येतील या एक छोटीशी 2. शेवटचा अंतिम षटक. लकी गोलंदाजी मार्क वर. शेवटचा अंतिम षटक. 28-28 धावा स्कोर कार्ड वर आहेत. लकी तिथे क्षेत्ररक्षक आहेत. पॉइंट्स परिक्षेत्रामध्ये एकच धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता अगदी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. दुहेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 30 रन्स 30 या अंकावर. थर्टी रन्स ऑन द स्कोर कार्ड. शेवटचे 5 बॉल. आशिषच्या बॅटमधून 1-2 हवाईचं पर या ओव्हर्स मध्ये पाहायला मिळतील का? तिथे पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट केली जात आहे. थर्टी 31 धावा स्कोर कार्डवर. चला जेवणाची व्यवस्था चालू आहे. जेवण रेडी आहे. ज्यांच्या मॅच नसेल त्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय डीप पॉइंट परिक्षेत्रामध्ये. सीमारेषा पार चौकार. अरविंदच्या बॅट मधनं मात्र हा चौकार. स्कोर कार्ड धावा 35-35 या अंकावर. येणारे अजूनही 3 चेंडू. 3 मध्ये 1 ते 2 हवाई सफरीतून पाहायला मिळेल का डॉमिनेट संघाकडून की एखाद 2 विकेट्स प्राप्त करेल लकी. शेवटचे 3 चेंडू. 35-35. डॉट बॉल येतोय. शेवटचे 2 चेंडू आहेत. शेवटचे 2 बॉल. धावसंख्या 35-35. ऑनसाइड करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरनं पुढे येतोय. 1 धाव कंप्लीट केली जाईल. पण एकदा स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज होईल बाद. चला नेक्स्ट फलंदाज. धावसंख्या 36. 2 गडी बाद.
वेलकम बॅक सर्वांचं सहर्ष स्वागत. स्कोर कार्डवर धावा आहेत 35 36 धावा स्कोर कार्डवर. सचिन आलाय अंतिम चेंडू. एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. पाईच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल आणि 4 षटकाची योग्यरित्या समाप्ती. स्कोर कार्डात धावा 37-38 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन्स लगेच येतील. एका बाजूने नाईट वॉरियर्स, त्याच्या विपक्ष असेल ब्लू सायक्लॉन आणि नाईट वॉरियर्स. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. क्रिकेटचा हा नाद मैत्रीच्या या खेळात देतो विजयाची साथ. 4 तारखेला होणार सुरू खेळाचा हा सण. फ्रेंडशिप लीग 2026 साठी सज्ज झाले मन. चला दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी चला. ब्लू सायक्लॉन उपस्थित आहे. नाईट वॉरियर्स आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच असेल पहिल्या इनिंग मध्ये टॉस केला जाईल. लक्षात ठेवा पहिल्या इनिंग जेव्हा संपेल त्यानंतर कॅमेरा अगदी ग्राउंडच्या दिशेने असेल. इथे आमचं बॅसपीट दाखल होतंय कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. चला लगेच 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. चं लक्ष असेल विजयासाठी. चला दोन्ही कॅप्टन्स नाईट वॉरियर्स आपण टॉस साठी या. ब्लू सायकॉन टॉसात जे उपस्थित आहेत. चला इथून कोणी चुकीने बॅग नेली असेल तर घेऊन या. एक बॅग होती इथे आमच्या व्यासपीठावर. आपली बॅग समजून घेऊन गेली असेल तर आणून द्यावी. चला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 37 धावांचं लक्ष आपण पाहत आहेत. चला नाईट वॉरियर्स शेवटचा पुकार असेल कारण ब्लू सायकॉन उपस्थित आहे कॅप्टन. जर मधल्या इनिंग मध्ये येत नसतील तर टॉस अगदी कॅमेऱ्यामध्ये होणार नाही. लक्षात ठेवा कारण मॅच खूप महत्वाची असते. चला टॉस कोणाच्या बाजूने असेल नाईट वॉरियर्स की ब्लू सायक्लॉन. ब्लू सायक्लॉनच्या बाजूने टॉस आलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. चला आता मॅचच्या दिशेने जाऊया. 27 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडू. इथून डावा डिफेन्स केल्या जातील का की धाव्या उभ्या केल्या जातील. डॉमिनेट संघ. एक एक्स्ट्रा खेळाडू आपण पाठवा. डॉमिनेट फलंदाजांची नाव माहिती नाहीत. मॅच स्टार्ट करू नका. 1 मिनिट थांबा. पंच एक एक्स्ट्रा खेळाडू दोघांही संघांचा एक एक्स्ट्रा खेळाडू इथून बंद
बंधनकारक असेल, लक्षात ठेवा. इथून युट्यूब लाईव्ह स्पर्धा आपण पाहतायत. अजय आणि सचिन ही जोडी आपण पाहतायत. स्ट्राईक जतीन, तो कोण आहे? जतीन स्ट्राईकला आपण पाहतायत. पहिल्या बॉलवर केलाय प्रहार, चेंडू अगदी सीमा पार, चौकार येतोय. थँक्यू. पहिल्या बॉलवर इरादे स्पष्ट केले गेल्यात, सीमारेषा पार येतोय चौकार. हो हो हो, वाढवा बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न. संजय फिरकीचा मारा करतायत, डॉट बॉल येतोय. इथून कमीत कमी धाबा खर्च करावे लागतील. 24 बॉल मध्ये 37चं लक्ष आहे. ऑन साइड टाकण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे दूरवर आहेत. एकच जाऊन परिपूर्ण केले जाईल. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 5 या अंकावर. चला, एक आमच्या व्यासपीठावरून बॅक कोणी चुकीने घेऊन गेले असतील तर आपण आणून द्यायची आहे. पुन्हा एकदा लॉंग लेग परिक्षेत्रामध्ये चेंडू होईल सीमा पार, चौकार. स्कोर कार्डवर धावा आहेत 9. दोन्ही बाजूने आक्रमक फलंदाजी. जतीन आणि अजय ही जोडी आपण पाहत आहेत. 37 धावांचा पाठलाग केला जातोय आणि 4 बॉलमध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या गेल्या. धावा रोखाव्या लागतील. डॉमिनेट संघाला टॉस जिंकला होता. बॅटिंग करण्याचा निर्णय. प्रथम बॅटिंग करताना 36 धावा स्कोर कार्डवर लावल्या गेल्या. 37 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं. सह्याद्री योद्धा आणि योद्धाप्रमाणे सध्या बॅटिंग करत आहे सह्याद्री संघ आपण पाहत आहेत. दोन्ही फलंदाज 9 धावांचं योगदान 4 चेंडू मागे सध्या राहिलंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करत आहेत. आशिष आपण पाहत आहेत. ओहो, फुललनचा जो बॉल होता, डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा लेग स्टिकला सोडून चेंडू वाईट बॉल पंच दर्शवत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचलंय अगदी 10 या अंकावर. चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल. संजय कनोबी गोलंदाज आपण पाहत आहेत. हो, पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या अगदी समाप्त स्कोर कार्डवर धावा आहेत 10 बिनबाद. आता 18 बॉल आहेत. 27ची जुनी आवश्यकता असेल. 18-27चं इक्वेशन म्हणजे 9च्या सरासरीने येथून धावा उभ्या करायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10 बिनबाद. बॅटिंग करणाऱ्या टीमला आणखीन पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. तर इथून गोलंदाजीमध्ये विकेट्स प्राप्त करावे लागतील. प्रभाकरला गोलंदाजी मार्कवर. प्रभाकर गोलंदाजी मार्कवर, पण टी शर्टवर राजू नाव आपण पाहत आहेत. 0 क्रमांक 3. अठरा बॉल 27ची आवश्यकता असेल. दोन्ही हार्ड हिटर जोडी इथून ब्रेक थ्रू द्यावा लागेल. विकेट्स प्राप्त करावे लागतील. गोलंदाज पहिला चेंडू प्रभाकर आपण पाहत आहेत. हो हो हो, आकोडपाचा चेंडू होता. इथे फसले गेल्यात फलंदाज. पहिला ब्रेक थ्रू जरूर दिला गेलाय. पहिला धक्का 10 या धावसंख्येवर गॉन. विषयी पटला ना बाई मला
थँक्यू. शंकर नवीन फलंदाज बनायच्या आतमध्ये येतोय. इथून पहिला ब्रेक थ्रू जरूर दिला. एक मोठा स्ट्रोक खेळण्याची संधी होती, परंतु झेलबादच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागलाय. आता शंकर आलाय नवीन फलंदाज. आशिष काहीतरी कानमंत्र देतोय गोलंदाजांना. स्कोर कार्डवर धावा 10. 17 बॉल 27चं इक्वेशन. उलटाच बॉल पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. रक्षक दूरवर आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी सहज परिपूर्ण होत आहेत. दुहेरीने स्कोर कार्ड जाऊन बदलाय 12 अंकावर. 12 धावा फलकावर आहेत. पुढील बॉल. हो 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 आकूड हप्पाचा चेंडू होता. इथे एक मोठा स्ट्रोक खेळण्याची संधी शंकरकडे होती. डॉट बॉल आलाय. धावसंख्या एकंदरीत स्थिरावली गेले 12 अंकावर. थोड्याशा धीम्या गतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतोय प्रभाकर. आपण पाहतायत पुन्हा त्या क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव रोखू शकत नाहीये. आता दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. दुहेरीने धावफलक उद्या अंकावर. 14 धावा फलकावर आहे. 4 बॉलची समाप्ती आलय. 37 धावांचा पाठलाग केला जातोय. पुढील बॉल. हो 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 यावेळेस अगदी समोरच्या दिशेने चेंडू जरूर पाहायला मला. एक धाव कंप्लीट केली जाईल. लीग पाईच्या स्वरूपात स्कोर कार्डवर धावा आहेत 15. Ladies and gentlemen, are you ready? Great joy for the bowlers to see the stumps castled in that way. Ladies and gentlemen, are you ready? हॅलो. लक्ष्मण नवीन फलंदाज येतोय. रिटायर्ड हर्ट झालाय ते आपण पाहतायत. स्कोर कार्डवर धावा आहेत एकंदर आपण पाहतायत 15-15. प्रभाकर सध्या चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळालंय. शेवटचा बॉल असेल. बॅकफूट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न. दोन धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि स्कोर कार्ड धावा 17. आता येणारे 12 बॉल 20 ची आवश्यकता.
चला स्पीडअप करायचं आहे. अरे काय बोलत होता भाई ठीक केला ना यो आला ठीक ठोक तिच्या ठोक ठोक अरे काम मजा होता चला थोडस स्पीडअप करायचं आहे. 12 बॉल बीचची आवश्यकता असेल. नाव आहे नारंगी स्टेशन आहे विरार आणि यो आला शानदार सिक्सर ठोक तिच्या ठोक. चला 12 बॉल बीचची आवश्यकता असेल. अरविंद आलाय गोलंदाजी मार्कवर. बारा चेंडू पिचची आवश्यकता. चला थोडस स्पीडअप करायचं आहे. 12 बीचचं इक्वेशन 2 षटकामध्ये 17 धावा स्कोर कार्डवर आहेत. एका बाजूने आपण पाहत आहेत फलंदाज लक्ष्मण आणि अजय ही जोडी. 12 बीचचं इक्वेशन. पहिला बॉल एकंदरीत लेग स्टिकला सोडून जाण्याचा चेंडू त्यावर केलाय प्रहार. मिळतील धावा 4 चौकार. एक ही नारा गूंजेगा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम. धावसंख्या अगदी 4 ने पुढे जाते. 10 21 21 16ची अजूनही आवश्यकता आहे. खूप मेहनत घेतात आशिष आपण पाहत आहेत. प्रत्येक चेंडू मागे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलताना 11 बॉल आणि 17ची आवश्यकता माफ करा. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटिंग घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून चेंडू झालाय फरार. चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. अडतीस धावांचं लक्ष आहे माफ करा. इथून पुन्हा एकदा 2 चौकार. त्यानंतर हा डॉट बॉल नो बॉलचा इशारा पंचाने दर्शवला गेलाय. नो बॉल दिला. नो बॉलचा हा चेंडू. आता फ्री हिटची पुन्हा एकदा संधी असेल. स्कोर कार्ड धावा आहेत 26-26. 38 धावांचं लक्ष आहे. कारण आपण पाहत आहेत 38 रन्स. पुढील बॉल पुन्हा एकदा ऑन साइड घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे सरसवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी पाहता पाहता पूर्ण केल्या. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. 2 धावांची स्कोर कार्ड 28 रन्स. 10 धावांची जुनी आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 10ची आवश्यकता. आता सामना जवळ येतोय आपण पाहतायत. सह्याद्री योद्धा चांगली फलंदाजी सध्या राहिलंय. 9 चेंडू 10चा जुनी इक्वेशन आपण पाहतायत. इथे क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेट क्षेत्रामध्ये 1च धाव परिपूर्ण केली जाईल. इथून धावबाच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल. आता चेंडू आहे तुमच्याकडे 8 आणि बनवायचे आहेत 9 धावा. डीजे वेलकम बॅक. रुपेश आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू आहेत आणि 9ची अजूनही गरज असेल. पुढील बॉल. समोर नवीन फलंदाज रुपेश.
अजय माफ करा, स्ट्राईकला अजय आहे. इथून पुन्हा एकदा डॉट आलाय. आणखीन एखादा डॉट बॉल जर येते तर शेवटच्या ओव्हर्समध्ये 6 ते 9 असं इक्वेशन असू शकतंय. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू असेल. हो हो, पुन्हा एकदा डॉट बॉल. आता 6 चेंडू आहेत, 9 ची गरज. मैदानावर घुमणार आता क्रिकेटचा हा नाद मैत्रीच्या या खेळात देतो विजयाची क्वालिटी पॉईंटची ताकद भारी खेळ त्यांचा खास राजस्थानचा चमकेल तारा विजयाचा ध्यास रॉयल क्रिकेटर सरूबा गोठा रॉयल त्यांचा खेळ ब्लू सायक्लोनचे वादळ येईल सुटेल वेळेचा मेळ चेंडू सुटेल गोळा सह्याद्री युद्ध मराठी बाणा जणू आगोकणारा डोळा मोठी 6 बॉल 9 ची आवश्यकता असेल. आशिष गोलंदाज मार्कवर. इथून या डावात डिफेन्स केल्या जातील का, धावा उभ्या केल्या जातील. समोर आपण पाहत आहेत रुपेश. 6-9चं इक्वेशन. समोरच्या दिशेने लोकांचा शतकशक पुढे येतोय. सचिन पुढे येत आहेत. 2 धावा अगदी कंप्लीट केल्या जातात. इथून एक सिंगल रोखावी लागेल. आता 5 बॉल आहेत, 7 ची आवश्यकता. 5-7चं इक्वेशन. सह्याद्री योद्धा सध्या चांगलं पारडं जड आहे. इथून चेंडू निघून जाईल अगदी सीमारेषा पार. फाईन लेग क्षेत्रामध्ये धावा मिळतील एकूण 5. एकच पाहिजे. 9 पाहिजे होत्या तेव्हा 2 आल्या. 5. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. स्कोर झालाय लेवल. आता 1 धाव दूर आहे विजयापासून. सह्याद्री योद्धा आपण पाहतायत. पहिला विजयश्री 1 धाव दूर आहे. इथून मॅच फिनिश केला गेलाय. शेवटच्या चेंडूवर षटकार. चौकार आलाय, माफ करा. मैदानावर घुमणार आता क्रिकेटचा हा नाद मैत्रीच्या या खेळात देतो विजयाची साथ 4 तारखेला होणार सुरू खेळाचा हा सण फ्रेंडशिप लीग साठी सज्ज झालंय मन. क्वालिटी बॉईची ताकद भारी खेळ त्यांचा खास राजस्थान चमकेल तारा तिच्या ध्यास त्याचा खेळ सायक्लोनचे वादळ येईल सुटेल वेळेचा मेळ. वॉरियर्स लढतील मैदानी शूरवीरांच्या परी सुपर स्ट्रायकरची फटकेबाजी धावेल सीमारेषे बाहेर खरी चॅलेंजरचे आव्हान मोठे जिद्द मनी दाटली डोमिनंट लाईनची गर्जना एकूण प्रतिस्पर्ध्यांची वाट वाटली. स्कायफॉलची अजय आपण या मॅन ऑफ द मॅच. चला लगेच क्षेत्रक्षण Great joy for the bowlers to see the stumps castle in that way.